तसं तर दीप अमावस्या जवळ आली म्हणून दिवे शोधण्याच्या नादामध्ये मला ही तांबे पितळाची भांडी दिसली, तर मग याच्यामध्ये चला म्हणलं आता गेला काहीतरी एक ट्रिक करून बघूया. मग एक चमचा मीठ घेतलं आणि मिठामध्ये 2 चमचा बेसन टाकलं. बेसन छान मिक्स करून घेतलं आणि 1 वाटीमध्ये लिंबाचा रस, एक पूर्ण लिंबाचा रस टाकून घेतला. ते छान मिक्स करून घेतलं आणि नरम अशा घासणीवरती ते घेऊन छान असं हलक्या हाताने घासून घेतलं. जास्त प्रेस करायचं नाही, थोडं थोडं असं घ्यायचं आणि ते घासून घ्यायचं आणि एकदम अशी किती मस्त अशी भांडी निघाली. समोर तुम्ही व्हिडिओमध्येच बघा. ह्या सोप्या ट्रिक ज्या असतात ना त्या कधी पण आपण अप्लाय करून पाहायला पाहिजे, कारण ह्याच्यामुळे आपली जी घरात पडलेली भांडी असते जुनी पुराणी ते आपल्याला कधीही न घासावीशी वाटणारी आपण एकदम अशा सोप्या ट्रिकनं घासू शकतो. किती प्रेस निघाले आणि छान पाण्यामध्ये धुवून ते छान कोरड्या कपड्यानं पुसून घ्यायची, म्हणजे 2 ते 3 दिवस अजिबात याला काळा रंग चढणार नाही. छान अशी दीप अमावस्येनिमित्तानं भांडे घासून घेतली. तुम्ही पण मग ही ट्रिक नक्की ट्राय करा.